सर्व श्रोतागण, आपल्या सर्वांचे मित्र आणि म्हणजे सर्वांचा लाडका असा मित्र आपला स्वर्गीय निलेश जनार्दन ठाकूर भाई यांच्या आज शोकसभेला आज आपण इथे उपस्थित सगळे राहिलात. सर्वांचे ठाकूर परिवाराच्या वतीने सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो की आपण इथे आलात. खरं दुःखाचा क्षण आहे की याच हॉलमध्ये आपण 2 वर्षापूर्वी निलेश भाईंचा आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे उपस्थित झालो होतो. कोणालाही असं वाटलं नसेल की आज आपण शोकसभेला इथे येऊ, पण आपल्याला निलेश भाईंचं असंच नाव पुढे चालवायचं आहे. त्यासाठी आपण सर्व मित्र परिवार ठाकूर परिवाराच्या सोबत खांद्याला राहून आम्ही सर्व उभं आहोत. त्यासाठी आम्ही सर्व निलेश भाई ठाकूर यांच्या मित्र परिवारातर्फे आज शोकसभा आयोजित केलेली आहे. या शोकसभेमध्ये कोणाला निलेश भाईंच्या काही आठवणी बद्दल बोलायचं आहे तर कृपया करून आपण या निलेश भाईंसाठी 2 शब्द आपण बोला, जेणेकरून निलेश भाईला पण वाटलं पाहिजे की सर्वजण माझ्यासोबतच आहे. मी विनंती करतो, सर्वात आपण पहिला आपण आपले शोकसभा चालू करण्या पहिला सर्वांना विनंती करतो की 2 मिनिटं उभं राहून आपण आपल्या निलेश भाईंना श्रद्धांजली वाहू. ओम शांती. कोणाला 2 शब्द बोलायचे आहेत? योगेश पाटील हे आपला संपूर्ण देश मित्रमंडळी इकडे जमलेले आहेत. तर प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण सगळीकडे जमायचो त्यावेळी आपल्याबरोबर निलेश असायचा आणि जेव्हा जेव्हा आपण इकडे जमलोय संपूर्ण आपल्या मित्रमंडळी तरी पण आपण त्याचा बर्थडे असेल किंवा एखाद्या कोणत्या मित्राचा बर्थडे असेल, कुठे बाहेर जाणं असेल, कोणत्या फंक्शनला जाणं असेल तर वेळोवेळी आम्ही सगळे एकत्र सगळ्या ठिकाणी जायचो, त्यासाठी आम्ही जमायचो. पण आज खरंच भरपूर दुःख वाटतं की आमचा निलेश भाई ठाकूर ह्याच्या शोकसभेसाठी आम्ही इथे जमलेलो आहे. तर अजून सुद्धा असं बघायला गेलं तर आम्हाला कोणत्याही क्षणी पण वाटत नाही की निलेश आमच्याकडून निघाला आहे. म्हणजे प्रत्येक वेळी असं निलेशचा फोटो जेव्हा आपण बघतो त्याचा हसरा चेहरा, त्याचं खेळीमेळीचं वातावरण, जेव्हा कधीही कोणाबद्दलही त्याला बोलायचं असेल तर कधीही कोणतीही ईर्ष्या मनात असेल, कोणतीही गोष्ट हास्यविनोद करून समोरच्याला बोलणं असेल किंवा समोरच्याला समजावणं असेल, समोरच्याचा कोणताही प्रॉब्लेम असेल, निलेशला एकदा मी फोन केला की असं कधी झालं नसेल की निलेश म्हणजे आम्ही असं नाही कोणत्याही व्यक्तीने एका लहान मुलाला काही फोन केला निलेशला तरी निलेश त्याला जेवढं पॉसिबल होईल त्याच्या
त्यापेक्षा डबल एफर्ट देऊन तो तिकडे हजर राहायचा आणि आमच्या मित्रांसाठी तो उभा राहायचा, मित्रांच्या प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये उभा राहायचा. म्हणजे भरपूर असे मित्र आहेत की नुसते ते समारंभ असेल किंवा सुख असेल, आनंदाची गोष्ट असेल त्यावेळी जमा व्हायचे. पण निलेश हा आमचा एक असा एकमेव मित्र होता की भले तो सुखाच्या वेळी नसेल पण कोणाचा प्रॉब्लेम असेल, कोणाचं दुःख असेल, मग ते कोणाचं हॉस्पिटलचा विषय असू दे, कोणता पर्सनल काही प्रॉब्लेम असू दे, तर तो तिकडे स्वतः जातीने उभा राहायचा आणि त्यांना मदत करायचा. ही निलेश बद्दल एक मोठी गोष्ट होती आणि ती सगळ्यांनाच मनाला चटका देऊन जाणार की आता आम्ही काय करायचं. जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा निलेश असेल, तर प्रत्येक वेळी त्याची आपल्याला उणीवा ही भासणार आहे. आणि खरंच भरपूर दुःख होतं की निलेश सारखा एक चांगला सच्चा मनाचा मित्र आम्ही गमावलाय. आणि मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करणे की निलेश जिकडे कोणी असेल की त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि जेवढं पॉसिबल होईल आम्ही निलेश भाईचं नाव मोठं करण्यासाठी, म्हणजे आम्ही कधीच त्याला आयुष्यात विसरणार नाही. तिकडे असणारा प्रत्येक एक मुलगा असेल, एक त्यांचा मित्र असेल, क्षणोक्षणी त्याची आठवण येणार आणि जेवढं आम्ही पॉसिबल होईल निलेश ठाकूर भाईंच्या नावाखाली आम्ही चांगले कार्यक्रम बघू जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती लाभेल. हे दोन शब्द बोलून माझे मी शब्द संपवतो आणि निलेश भाईंना मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. गोष्ट आहे, आमचे परममित्र आणि निलेश भाई ठाकूर यांचे चुलत भाऊ मंगेश ठाकूर आता आपल्यात नाही आहे. अपघाती निधन झालं होतं. माझे त्यांचे एकदम क्लोज संबंध, शेखर ठाकूर, मी, नंदूदादा सर्व आम्ही एकदम म्हणजे घरच्या संबंधी. त्यांच्या घरी देखील नेहमी यायचो गणपतीला. दशरथ दादा आणि त्यांचे दुसरे भाऊ जनार्दन दादा या ठिकाणी ते बसलेले असायचे नेहमी आणि आपुलकीने विचारपूस वगैरे करायचे. जुने ऋणानुबंध होते आणि आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की निलेश त्यावेळेला मला वाटतं नंदूबाई शाळेत होता. शाळेत असतानापासून म्हणजे एकदम लहानपणापासून आहे ओळख केली. कालांतराने समाजसेवेमध्ये म्हणा, आता निलेश भाई बोलणार पण भाईगिरी कधी काय त्यांनी कोणाबरोबर केली नाही. सामान्य नागरिकांपासून मित्र परिवाराला हे भाईचे नाव आहे, त्यांनी त्या मित्राने त्यांना दिलेलं आहे. बरोबरच आहे. म्हणजे आपुलकीने कोणाचं घराचा काय संबंध असेल, संजीव पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना पण टाकेल. गोवंडी मित्र परिवाराने आणि गोवंडी गावातील सर्व नागरिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. विनोद आहे तिकडे, भांड्या होता आमचा, कळलं की नाही, सर्व म्हणजे लहानपणापासून एकत्र राहिलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की निलेश आपल्याला 1 महिना 10 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आम्हाला एका कार्यक्रमामध्ये भेटले. चांगल्या प्रकारे विचारपूस केली. आमच्या वाडोली गावामध्ये पण नेहमी यायचे. गणपतीला रामदा बघितलं की दादा काय कसं आहे, म्हणजे मला स्वतःला लाज वाटायची कारण एकदम टापटीप, एकदम सरपातळ बांधा आणि म्हणजे असं साधी राणी आणि उच्च विचार त्या माध्यमातून त्याची माझी चांगली ओळख होती. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की काही दिवसापूर्वीच मला विजय भोईर नेहमी एक दिवस असा काय केला की विजय भोईर यांनी मला फोन करून त्यांची आजारपणाचं काय चाललंय काय नाही डॉक्टरांनी बोलवलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्याशी बोला, मित्र परिवाराला बोलवायचे, तो ओळखतो की नाही, त्याला काय त्रास आहे, सर्व म्हणजे एकूण एक गोष्ट. रात्री 11:30 पावणे 12 वाजले विजय भोईर यांचा फोन आला की सर्व सांगायचे. म्हणजे एक प्रकारचे घनिष्ठ संबंध आपण या ठिकाणी सर्व त्यांचा परिवार देखील आहे. डॉक्टरांचे आमचे सर्व दादा भाई सर्व आमची आहेत चांगल्या प्रकारे. समोर बसलेले पण सर्व त्यांचे गुणानुबंध एवढे घनिष्ठ आहेत की निलेश जनार्दन भोसले यांच्याबद्दल ते निलेश ठाकूर, सॉरी माफ करा, निलेश ठाकूर यांच्याबद्दल जे ऋणानुबंध आहे, जे आपुलकीचं प्रेमाचं नातं आहे, ते सर्व या ठिकाणी प्रकट करते. वाडोली गावातील त्यांचा मित्र म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित झालो. दुर्दैवाची गोष्ट आहे की या दिवशी हे झालं, त्या दिवशी मी ते नसल्यामुळे मला येता आलं नाही. पण रात्री 12:30ला मी फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आम्ही सर्व संपून घरी आलेलो आहे. शेखरला मला भेटायची इच्छा होती पण सर्व असं आता म्हणजे मोठा दुःखाचा डोंगर त्या सर्व कुटुंबांपासून आज हे झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्याच्या कुटुंबियांना शक्ती देऊ दे आणि त्या निलेश भाईला स्वर्गलोक प्राप्त होऊ दे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते कुठे थांबणार नाहीये. कुठचाही गरीब गरजू असेल, माता भगिनी असेल,
त्याला सर्वतोपरी प्रयत्न विजय होईल आणि हे सर्व इथे जे मित्र बसलेले त्यांच्या माध्यमातून आणि मी वाडवली गावातील एक नागरिक, वाडवली गावातील एक मित्र म्हणून माझ्या परीने पण त्यांचे जे कार्य आहे, मी आर्थिक परिस्थितीत जरी दुर्बल असलो तरी ते पुढे करण्यासाठी मी सर्वतोपरी त्यांच्याबरोबर राहील एवढं त्या प्रसंगी सांगतो. आणि मला 2 शब्द बोलल्याबद्दल, माझं दुःख प्रकटल्याबद्दल, आपण मला संधी दिली त्याबद्दल मी ठाकूर कुटुंबाचे, मित्र परिवाराचे आभार मानतो. ज्या कोणाला या ठिकाणी आपल्या भावना प्रकट करायची इच्छा असेल त्यांनी कृपा करून पुढे यायचं आहे. त्यांचं जे कार्य आहे दशक्रिया विधी आणि त्यांचं 12 ते सर्व विजय होईल आणि त्यांच्या परिवाराने सर्व फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना कळलेलं आहे. तर ते कळलेलं नसेल तर ते पुन्हा प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या मित्र परिवाराला आणि कोण त्या दिवशी येऊ शकला नाही, काही कामानिमित्त कुठे बाहेर असतील किंवा काय, तर त्यांना ते सर्व प्रकारे सांगितलं जाईल. आपण त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. कोणाला आपल्या भावना प्रकट करायच्या का? आज इथे या सभागृहात आपण निलेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सर्व उपस्थित आहेत. आज ठाकूर परिवार, त्यांचे बंधू व काका असे सर्व अनुभव, त्यांच्याबरोबर जवळचे मित्र, मी त्यांचा मामा निलेश माझा भाचा आणि इतक्या भाषांमध्ये सर्वात आवडता असा आणि ज्याला माझ्याबद्दल ही अशी एक जवळीक आमच्यामध्ये एक वेगळा नातं होतं. निलेश जेव्हा लहान होता तेव्हा वडिलांचं म्हणजे आमच्या भाऊजींबरोबर घाटल्यात यायचा. घाटल्यात घरी आल्यानंतर म्हणजे माझे मोठे भाऊ महिनबाई असताना जेव्हा कधी आला परंतु तो त्याची जवळीक माझ्याबरोबर खूप जास्त होती. आणि कधी आला तर तो म्हणजे माझ्याबरोबर मामा करून माझ्याबरोबर म्हणजे भरपूर वेळ म्हणजे असा असायचा. आणि तेव्हापासून त्याचं आणि माझं एक वेगळं म्हणजे असं एक नातं खूप जवळचं असं झालं. मी कॉलेजला 88-90ला मराठी कॉलेजला असताना तेव्हाही म्हणजे 88-90 मध्ये तेव्हा निलेश लहान होता पण कधीतरी तो खास असं मला भेटायला असं यायचा. आणि हे करत असता असता त्याला तो कधी म्हणजे ह्या सर्व गोष्टी मित्रमंडळी बरोबर राहता कारण त्याची एक सवय होती, एखाद्या मित्राला काही जरी प्रॉब्लेम झाला त्याला कोणी हात द्यायच्या आधी तो स्वतः हजर व्हायचा. तो वाट नाही बघायचा की आपल्याला बोलवलंय की नाही. जिथे काही असा प्रसंग असायचा तिथे निलेश स्वतः पुढे उभा राहायचा. आज जो मित्र परिवार त्यांनी जो आज त्याच्यासाठी इतके हळहळतात लोक, आज जितके मित्र परिवार त्यांनी जो बनवलाय हा त्याच्या स्वभावातून त्यांनी बनवलेला आहे. आणि त्यांनी त्याच्यासाठी आपला वेळ पैसा असेल तितकं जमेल जसं त्यांनी आपल्या मित्रांसाठी एक चांगल्या आणि त्याच्यामध्ये एक त्याच्याशी बोलताना त्याचे मित्र परिवार असतील, त्याचे आमचं पूर्ण ठाकूर परिवार असेल किंवा मग गर्भ म्हणजे जिथे मामा लोकांचा जितके मग भाचे आहेत अजून ज्या मावशा वगैरे होत्या त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग निलेशचं खूप जबरदस्त होतं. सर्वांना सांभाळून घ्यायचं, कोणाच्या घरात काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करायचा आणि हक्काने त्याच्याकडे त्याच्याशी बोलायचे. इतका तो मनमिळावू होता. त्याने त्याच्या स्वभावातून हा जो आणि निलेश भाई ज्या बोलतात ना लोक, तो निलेश भाई त्याच्या कर्तृत्वात झाला. भाई कोणीच कोणाला असं मुद्दामून भाई किंवा फुकट बोलत नाही. तो खरंच त्यांनी त्याचा वेळ त्यांनी तितका लोकांसाठी केलेला आहे म्हणून त्यांनी आज इतका मोठा मित्र परिवार त्यांनी जमा केला. आणि अशा निलेश आपल्यातनं निघून जाईल. आज 1.5-2 महिने तो त्याची जी लढाई चालू होती मृत्यूशी म्हणजे झुंज ती कुठेतरी शेवटी कुठेतरी अभ्यास त्याला आलं. त्याला बोला जो आपल्या सर्वांनाच कारण त्याची भूमिका म्हणून निघू शकत नाही किती झालं तरी. त्याने आता जो वसा घेतलेला जे सामाजिक काम करायचं मित्रमंडळींच्या बरोबर
काही जे काय उपक्रम चालू होते, ही सभा झाल्यानंतर मी त्यांचे ते जवळचे मित्र आहेत, जसे संतोष असेल, शैलेश असेल, अक्षुबाई आहे, सुशीलबाई आहे, असे सर्वच आमचा योगेश असेल, अजून बाकी बरेचसे मित्रमंडळी आहेत. मी त्या सर्वांना माझी विनंती असेल की हे सर्व दिवस कार्य वगैरे झाल्यानंतर एकत्र सर्वांनी बसा. आपण निलेशचं नाव याच्या पुढेही कसं जनमानसात लोकांमध्ये राहील व आपण त्या दृष्टीने कशी तुम्हाला मित्रमंडळींना किंवा लोकांना कशी मदत करू, यासाठी आपण काहीतरी त्याच्यावर नक्कीच आपण विचार करू. काही असेल त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल. आणि निलेशचं नाव कसं आहे, निलेशचं नाव हे लोकांच्या मनावर कोरलं गेलेलं आहे. एका सहजासहजी असं पुसलं जात नाही, हे कोरलेलं नाव असतं ते. आणि तेच आपण थोडंसं ते आता आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व या संपूर्ण ठाकूर कुटुंबाला देवाने हे दुःख बसवण्याची शक्ती द्यावी आणि मी माझ्या परीने त्याला श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. चांगल्या प्रकारे भावना हेमंतदादांनी व्यक्त केलेलं, केलेलं कार्य आपण सर्वांनी पुढे न्यायचं आहे. त्यासाठी काही नियोजन आपल्याला सर्वांच्या मदतीने करावं लागणार आहे. ते पण आपण लवकरात लवकर करू. तुझं कार्य झाल्यानंतर त्या ठिकाणी विजय होईल आज खरोखर दुःख वाटतंय की दरवर्षी निलेशभाईचा वाढदिवस असायचा. वाढदिवसाचं नियोजन मी झालं, शैलेश झाला, बाबू झाला, संतोष साठे झाला, आम्ही सर्व म्हणजे हक्काने आम्हाला सांगायचा की वाढदिवस आहे, नियोजन तुम्हाला करायचं आहे. आणि आज खरोखर वाईट वाटतं की असा हा दिवस आमच्यावरती आला की ज्या आम्ही आमच्या लाडक्या निलेशभाईचा वाढदिवस थाटामाटात करण्याचं आयोजन करत होतो, ते आम्हाला शोकसभा लावण्याची वेळ खरोखर खूप म्हणजे वाईट वाटतं. पण काही गोष्टी असतात ते आपल्याला मनावरती दगड ठेवून आपल्याला खरं आहे म्हणून चालायला लागतात. निलेश ठाकूर हा लहानपणापासूनचा मित्र. बोर्डी गावामध्ये माझंच असं एक घर होतं की तिथे तो नेहमी हक्काने आम्हाला न विचारताही तो यायचा. आणि आमच्या घराची जेव्हा टॅरेस बांधली 2016ला, तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे मी जेवढा माझ्या घरातल्या टॅरेसवरती गेलो नसेल तेवढा आमचा निलेशभाई हक्काने आमचा वरती राहायचा, आमच्या घरामध्ये वावरायचा. म्हणजे आमच्या परिवाराचा एक घटकच होता. कधीच आला, नेहमी सर्वांशी प्रेमाने बोलायचा. आणि मी हक्काने सांगू शकतो की गोंडी गावामध्ये निलेश भाईमुळे आज एवढे मोठी लोक म्हणजे आमच्या गोंडी गावाला पाय लागले. आणि माझ्या टॅरेसवरतीही सर्वजण यायचे. आज खरोखर वाईट वाटतं, या टॅरेसवरती सर्वजण मित्रमंडळी बसायचे, बोलायचे. निलेश जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हापासून कोणी तिथे आलं नसेल. आणि बोलतात नाही आमच्या गोंडीची शान आई आणि राहणार कोणती असं बोलणार नाही, कारण की निलेश नेहमी आमच्या सर्वांच्या सोबतीलाच राहणार. दादा निलेश म्हणजे बोलायसारखं खूप आहे. राजकीय असतील, काही जण मित्र असतात, राजकीय याच्यामध्ये अपक्षामध्ये भांडतात. पण निलेश असा होता की नाही जर तुला पटतं ना ते कर, पण कधी कोणाला त्यांनी जबरदस्ती केली नाही. मी 2017चं पण सांगतो, 2017ची महानगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळी कामिनी शेवाळे शिवसेनेच्या उमेदवार होत्या आणि
बंधुकांच्या जेव्हा भाजपमध्ये गेले होते तेव्हाही मी युवासेनेचा तेव्हा एक पदाधिकारी होतो, तेव्हा मला सर्वजण बोलत होते की नाही तुला काम करायला लागणार. तर निलेशने मला बोलला विजय तुला काय करायचं आहे. मी बोलला तू काय करणार. नाही होतो मी कामिनी शेवायचंच काम करणार. तर मी त्याला विचारलं मी काय करू. तू नको तू ठरव, तू बोलशील ते कर. तर मला बोलला तू घाबरू नको, कोणाचे तुला फोन येऊन दे काय येऊन दे, तुला मनाला वाटतं ते कर. म्हणजे असा मित्र की कोणावरती जबरदस्ती लावली नाही. आणि मित्रत्व म्हणजे राजकारणामध्ये दोन मित्र दुश्मन होतात, पण यांनी कधी राजकारणात असून दे कशात असून दे कधी दुश्मनी केली नाही. मी हक्काने सांगू शकतो की एवढ्या वर्षाच्या आमच्या मैत्रीमध्ये थोडेही कुठे आमच्या दोघांमध्ये नाराजी नसेल झाली. गोंडी गावामध्ये कोणाचंही मयत झालं असेल तर तो मला सांगून ठेवायचा की मला विजय सांगत जा. कारण सर्वांचं माहीत असेल तो आवर्जून सगळ्यांच्या ह्याच्यात असायचा. गोंडी गावामध्ये असा एकही ग्रुप नसेल की निलेशचा त्यांच्याशी म्हणजे कोणाची वाद सर्वांची मित्रत्व कधी जपलेलं आहे. गोंडी गावामध्ये कधी कोणावरती बाहेरून जर संकट येत असेल तर सर्वात पहिला फोन निलेशला यायचा. की तुम्ही आता वय बघितलीच असेल, मागच्या वाढदिवसाला लावले असेल, बघितले असेल की त्याच्यामध्ये एक स्लोगन लिहिला होता, तुमच्या सर्वांची ताकद पण आमचा फक्त एकच फोन. मी निलेश ठाकूर बोलतो गोंडीतून. खरोखर निलेश तसाच होता. कुठेही असू दे, नवी मुंबई असू दे, ठाणा असू दे, मुंबईच्या त्या साईडला असू दे, काही असेल तरी निलेशला फक्त समजलं न बोलवता तो धावून. इथे सर्वजण बसले, सर्वांना माहिती आहे की निलेशचा स्वभाव कसा होता. कधी त्यांनी रात्र बघितलं नाही, दिवस बघितले नाही. कोण अडचणीत असेल तर तो आवर्जून उभा राहिला त्यांच्या मागे. माझ्याही वैयक्तिक माझा असेल, माझ्या फॅमिलीचं काही असेल, तो नेहमी आमच्या मागे उभा राहिला. बरोबर निलेशच्या आपलं असं झाल्यामुळे म्हणजे माझ्याही स्वतःचा माझ्या पूर्ण परिवाराचा एक आधार आमच्यातून निघून गेला. कारण की मीही आज काम करत करत मी आज शाखाप्रमुख इथे शिवसेनेचा झालो, पण माझ्या मागे निलेश ठाकूरचाच हात होता. मी आवर्जून सगळ्यांना सांगतो. आताही निवडणुकीच्या वेळी मला तिकीट भेटावी म्हणून खूप धावपळ करत होता. मला सारखा फोन करायचा, काय झालं काय झालं. मी म्हणलं चालू आहे. आणि मला सारखा बोला तुम्ही टेन्शन नको घेऊ पैशाचं, मी गरीब मी आहे ना, तो कशाला घाबरतो. ज्या दिवशी मला तिकीट मिळाली नाही त्या दिवशी माझ्या स्वतः पत्नीला येऊन तो भेटला. तिला समजून सांगितलं की कशाला तू टेन्शन घेते, मी आहे ना, आपल्या काय संपलं का, मी आहे ना, काय असेल मला सांग. म्हणजे असा मित्र, खरोखर असा मित्र कधी पुढे म्हणजे भेटणार तर नाही. आणि अशा मित्राला खरोखर तोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आमच्या अशा निलेश भाई सारख्या मित्राला आम्ही कधी विसरणार नाही. आणि सर्व आम्ही मित्र परिवार दादा शेखर दादा तुला खास करून सांगतो की तू पण कुठे खचू नको. कारण की आता परिवाराचा तू आधार आहे. जसा निलेश होता, निलेशची तर जागा आम्ही घेऊ शकत नाही, पण आम्ही सर्व मित्रमंडळी तू कधी आवाज दे, सर्वजण तुझ्या हाकेला धावून येतील एवढं तुला मी सांगतो. आणि निलेश भाई कुठे पण असून दे, तू सुखी राहा, आनंदात राहा. आणि असंच आम्हाला सर्वांना तू एकत्रित ठेव. कारण की वाटी फिरायची त्याला एवढी आवड. दरवेळी गटारे असून दे, थंडीबाज असून दे, त्याचे मोजके मित्र असायचे. संतोष साठे असेल, शैलेश पांचा असेल, महेंद्रराव लांचा असेल, स्वप्नील मंडल, आम्हाला तो आवर्जून बोलायचा आपल्याला जायचं. एवढे वर्ष झाले त्याने आम्हाला फिरवलं. असं म्हणजे आता एवढं असं भेटेल की नाही आम्हाला माहिती नाही, पण निलेश भाई खरोखर तुझ्यासारखा मित्र आम्ही गमावला, पण तू नेहमी आमच्या मनात राहणार, आमच्या विचारात राहणार. आणि तुम्ही जे समाजकार्यामध्ये तू पुढे असायचा ते समाजकार्य आम्ही तुझ्या नावाने असंच सर्व मित्रमंडळ आम्ही करू. आणि मी निलेश भाईंना मी श्रद्धांजली माझ्याकडनं
श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. बारीक बारीक गोष्टी विजय गोळी यांनी सांगितल्या. आपल्याला वाटतं या लहान लहान गोष्टी या भावना त्यांनी ज्या पद्धतीने व्यक्त केलेल्यामध्ये एक मित्र म्हणून त्यांचं कसं आडवं होतं आणि लहान लहान गोष्टी त्यांनी बाबू नकोस मी तुझ्या बरोबर आहे अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे विजय गोळी एक मित्र आहे. असे अनेक असंख्य मित्र या ठिकाणी असतील. त्यांनी देखील निलेश ठाकूर यांनी त्यांना पण सांगितलं का काही बोलू नको, माझ्याकडनं जेवढं होईल तो मी करेन, तू काय घाबरू नकोस. ते ज्वलंत उदाहरण या ठिकाणी विजय गोयल आहे. अजून कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील आमच्याकडे या ठिकाणी आमचे मित्र नंदू पांचा ही श्रद्धांजली अर्पण करताय. शोकातून जनसमोर अत्यंत दुःख होतं. आमचे मित्र निलेश ठाकूर जे आपल्यात नाही आहेत. खरं मित्र कसा असावा तर निलेश सारखा असावा. आज काय सांगायला नको. त्या दिवशी अंत्ययात्रेला एवढी असंख्य मित्र आले. तिची ओळख तेवढी दिसून आले की फंक्शनमध्ये जागा नव्हती उभं राहायला. त्यातूनच कळलं निलेश ठाकूरचा स्वभाव कसा होता. जन्मांचा वावरणारा, सुखादुःखाला जाणारा, गावाबद्दल काही विषय असू दे, गावकर होणारा अन्याय असू दे, त्या अन्याय कुणाच्या समाजावरती कामासंदर्भात असू दे, कुठे हॉस्पिटलच्या विषयामध्ये असू दे, शाळेचा विषय असू दे. आमच्या आधी पण आम्ही शाखाभूत होता तिसऱ्यांदा नगरसेवक झालो. नेहमी हसत खेळत कुठे काय असेल प्रॉब्लेम असेल तो उभा राहून नेहमी सांगतात. आज आपल्यात नाही. तसं खूप लोकांनी सांगितलं की निलेशची भुरभुरी नेहमीच असणार, न संपणार आहे. कारण हा निलेश मुलगाच असा होता. नेहमी कुठे उभा असता हात दाखवणार कसं काय बरं आहे की नाही सगळं विचारपूस करणार. आज असं वाटतं की निलेश आपल्यातून गेलाय. हे वय नव्हतं जाणार. आज एक मुलगी आहे 1.5 महिना पत्नीने पण एवढी मेहनत घेतली. कुटुंबाच्या भावाने ठाकूर परिवार हॉस्पिटलला दिवस रात्र निलेश वाचावा, निलेश राहावा. पण देवाच्या मनात काय आलंय देवालाच माहिती. पण असं दुःख त्या मुलीवरती देवाने दिलं नव्हतं. त्या मुलीची सावली हरवली. कारण करता धरता पुरुष घरातून झालं हे खूप मोठी बाब आहे. आणि असं बापाचं छत्र हरवणं हे मोठं नुकसान मुली आणि घराचे. आज एवढी लोक असंख्य आमचं आलोय. आज निलेशच्या प्रेमापोटी निलेशची सेवाभावी वृत्ती, निलेशने केलेलं काम आज कुठेतरी सांगून जातं की निलेश आपल्यातून गेला नाही. तरी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जसं निलेश नाही लक्ष दिलं काम करत होता, सेवाभावी काम करत होता. आज हा दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावरती कोसळला. परिवार तेव्हा तिने प्रार्थना केलं सावध त्यांना सावध म्हणून. आणि हे दुःख न मिळवणारा आहे. आज भोवडी गावावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलाय. ठाकूर कुटुंबावरती कोसळलाय, आमच्यावरती कोसळलाय. त्याशी वाटत नव्हतं. अंत्ययात्रा निघाली पण निलेशच आहे. निलेश आमच्यावर चालतोय, आमच्यावर मैत्याला चालतोय. तो आम्ही तेवढ्या मैत्याला आलो, त्याच्या ह्याच्याला आलो, निलेश बाईच्या मैत्याला आलो. ते आम्हाला वाटतच नव्हतं. फार दुःख वाटतं. का मला गेली येणाऱ्या सर्व्हिसला शुभेच्छा दिल्या, तू जिंकणार म्हणून. आणि आज त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला मी इथे उभा आहे. फार मोठा वेदना आहे. वेदना न संपणारा वेदना आहे. असा मित्र हरपलाय जो कधीही आवाज देऊन बबलू काय झालंय, कसं झालंय, कुठे काय प्रॉब्लेम आहे का असा विचारणारा मित्र. नेहमी पावसाळ्यात असू दे, कुठे अनेक प्रोग्राम असू दे, शिवजयंती असू दे, कुणाचा हॉस्पिटलचा काहीतरी हे बघ ना, बबलूचा बघ ना, असा विचारणारा, बोलणारा, त्याला सेवा करायची, त्याला काम करायचं. लॉकडाऊनमध्ये माझ्याबरोबर काम करायला होतो. असं दुःख खरं म्हणजे पत्नीने खूप कष्ट घेतले. ठाकूर
ठाकूर परिवाराने कष्ट खूप घेतले. खरं ते हारले नव्हते. जंगलामध्ये काय झालं तरी चालेल, कुटुंब आम्ही काय लागेल ते करू, पण निलेशला वाचवायचे या प्रयत्नात. पण देवाच्या मनात काय आलं, फार दुःख आहे आणि दुःख न संपणार आहे. आपण हेच करूया सर्वांनी की आपण कधीही त्या कुटुंबाला आपण कधी हात मारित आहोत, तिथे उभा असतो, मी असतो, सर्व असतो. माझ्या वतीने निलेश भाईला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपण सर्व इथे आल्याबद्दल. आज सगळ्यांनी पाहिलंय निलेश कसा बोलला, सांगायला नको, पण ते जे करत होतं ते आपल्याकडून सेवाभावी पण झालं पाहिजे. कुटुंबाला कधी हात मारायला आपण उभं राहिलं पाहिजे. त्या मताने आपण सर्व राहूया. त्याला माझ्याकडून गोवंडी गावाकडून त्या सर्व रहिवाशांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपण ओम शांती शांती शांती. ठाकूर आपल्याकडनं अचानक गेले आणि त्या दिवशी त्यांची अंत्ययात्रा चालू होती. असं वाटत होतं की निलेश ठाकूर आपल्या बरोबर येते साहेब, पण काय जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. ती तर परंपरा पहिल्यापासून देवाला जे वाटतं ते देव त्याच्याकडे करून येतो. या ठिकाणी आपण कोणाला आपल्या भावना प्रकट करायच्या असतील, व्यक्त करायच्या असतील, संतोष आहे. शोकाकुल यांचे मित्र परिवार निलेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. निलेश माझा अत्यंत जवळचा मित्र आणि निलेशची मैत्रीमध्ये मी फक्त एकच सांगायला म्हणजे एकच सांगितलं, त्याची मैत्रीची पॉवर सांगतो की त्याची मैत्री करायची पद्धत कशी होती. मला वाटतं की 2009ला पण आम्ही दोघं राष्ट्रवादीत होतो आणि तेव्हा सचिन चव्हाणच्या गाडीवर दगडफेक झाली किंवा ते उभं होते रिक्षाला. आणि मग त्याने मला फोन केला की अशोक मला मुलं पाहिजे. तर मी बोललो किती मुलं पाहिजे. तो बोलला तू देशील तेवढी दे. मी बोललो मी बोललो तुम्हाला किती मुलं पाहिजे. बरं ही गोष्ट फक्त मी निलेशच्या जीवावर बोललो होतो तेव्हा. आणि तर मला माहिती होतं मी त्याच्या आधारावर बोललो की ठामपणे मी सांगितलं भाऊला की तुम्हाला किती मुलं पाहिजे. बोललो किती देशील. तुम्ही बोलली तेवढी देतील, तुम्ही फक्त सांगा गाड्या पाठवा, जेवढी मुलं तेवढी देतो. तुम्हाला बोलले ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलले गाड्या पाठवतो तुझ्याकडे चेंबूरला, तू बोलवला. तर मी निलेशला बोललो निलेश अशा मुलं पाहिजे. तर बोलले भाई मी देतो ना. तर किती मुलं पाहिजे. तर मी बोललो मी सांगतो. तर मी सचिन भाऊला परत फोन केला रात्री. बोललो भाऊ किती मुलं पाहिजे तुम्हाला. बोलले 101 मुलं पाहिजे. बोललो ठीक आहे. बोललो गाड्या पाठवा. तेव्हा काय ट्रॅक्समध्ये 9-10 मुलं असायची, जास्तीत जास्त कोकण मुलं जायची इलेक्शनचा पिरियड होता. मग त्यांनी माझ्याकडे 10 गाड्या पाठवल्या सकाळ. निलेशने 300 मुलं मागवली. 300 अक्षरशः मला ते मुलं शोधून काढली. हा काळा तेडा काळा निळा आडा तेडा अशी मुलं मला ते बाजूला करायला लागले. आणि ते 300 मुलांमध्ये मी 100 म्हणजे त्यांची मला रात्री मी त्याला सांगितलं 8-8:30ला आणि त्याने मला सकाळी 9:30-10ला माझ्या दारात खाली मिटिंगच्या 300 मुलं होती. आणि मला अक्षरशः त्या मुलांना म्हणजे मला शोधून निवडून द्यायला लागले की म्हणजे खट्टे किंवा तुझा असे. आणि काही मुलं नाराज झाले, पण आम्हाला पण जायचं तुला तर त्याला गरज तेवढी त्यांनी गाड्या 10 पाठवल्या. म्हणजे सांगायचं एवढंच की निलेशची अशी पावर होती की त्याच्या ऐकण्यावाले खूप वेळा असे किस्से झाले. जेव्हा मुलं लागायची, जेव्हा कुठलं काय काम असायचं, मला मी मनसेच्या इलेक्शनला पण डोंबिवलीला मुलं पाठवली तेव्हा. त्यावेळी पण मी वाटतं 100-300 मुलं निलेशच्या जीवावरच पाठवली, त्यांनीच पाठवलेली मुलं. तेव्हा पण मी त्या कल्याण ढोल 2014 मुलांची ग्रोथ असेल. म्हणजे मला एकच सांगायचं की ह्या मुलांनी ना कसा मित्र म्हणजे जवळ. आता आपण बघा आपण बोलू शकतो मुलं, पण ती कमर्शियल असतात. ती मुलं त्याच्यासाठी यायची, जीवाभावाचं म्हणून यायचं. ते मी तेव्हा त्याला पैसे पण विचारले, बोलले नाही आम्हाला भाई ते निलेश भाई देईल ते आम्ही बघू, आम्हाला काय तशी काय. म्हणजे त्याचा इतकं होतं ना प्रेम लोक मुलांचं की त्याच्यासाठी मुलं कधी तयार व्हायची. अशी नाही कमर्शियल किंवा आम्हाला काय भेटेल म्हणून नाही. म्हणजे धक्का लागणारी
गोष्ट होती की जेव्हा जेव्हा मला कधी असे काय गरज लागली ना, हा अर्ध्या मिनिट अर्ध्या एका तासामध्ये 100 मुलं उभी करायचा. माहित नाही त्याच्यात काय पॉवर होती. त्याच्यात पॉवर म्हणजे त्याचा असलेला स्वभाव असेल कदाचित, इतकी मुलं जमायची. आणि खरंच मी म्हणजे पर्सनली त्याला खूप मिस करतोय, कारण त्याची माझी मैत्री मला माहिती आहे काय ती, कुटुंबाला माहिती असेल. तो जेव्हा ऍडमिट झाला त्याच्या 15 मिनिटं अगोदरच त्याचं माझं बोलणं झालं 8:15 वाजता. आणि मला तो सतत 2 दिवस अगोदर ग्रँड सेंटरला भेटत होता. आणि 2 दिवस अगोदर आम्ही जेवलो पण, म्हणजे काय गोष्टी चालू होत्या. आणि ज्या दिवशी त्याला फोन केला मी तेव्हा तो हॉस्पिटललाच होता. आणि मला बोलला की भाई मला चेकअप लागेल. 8:15 बोलला, तो एक 9-9:30ला ऍडमिट झाला असेल. आणि तो जो ऍडमिट झाला तो परत निलेश काय दिसला पण नाही आणि बिचारा आला पण नाही. खरं निलेशला आम्ही सर्व आता जे आहेत सगळे खूप मिस करतोय, कारण तो मुलगाच तसा होता. आपण कोणाचे खोटे गुण गाण्यात काय प्रॉब्लेम नाही, गाण्यासारखं आहे पण नाही खोटा गुण गाणं, कारण त्याचा इतका काय बोलतात त्याला एक शुद्धपणा होता ना त्याचा. कधी आवाज दिला निलेश यार असाच आहे, बोल टायमाच्या अगोदर हजर व्हायचा. आणि खरंच आज आहे ना, म्हणजे निलेश गेल्यामुळे एक पर्सनली पण एक खूप असं एक नुकसान झालेलं आहे. आणि मित्रपरिवाराचं पण आणि कुटुंबाचं तर नक्कीच झालेलं आहे. मी जसा बोलला विजय की शेखर की खरं आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. तुम्हाला जेव्हाही कधी गरज लागेल आमच्या बाई आहेत, श्रीबाई आहेत, आमचा खूप अत्यंत जवळ जातो. जसं मायकल बोलला की त्याचं एक नातं वेगळं रिलेशन आहे. तुम्ही कधीही कुटुंबाला किंवा नंदुबाईला पण माहिती आहे, जेव्हा कधी असं वाटेल कधी आमची केव्हाही गरज लागेल आम्ही कुटुंबातला हिस्सा होऊ. आम्ही पण निलेशच आहोत. कधीही काय लागेल आम्हाला केव्हाही आवाज द्या, आम्ही कधी तुमच्यासाठी असू. आणि एवढं बोलून माझी श्रद्धा पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो. दोन शब्द सगळेजण तिथे बोलत आहे. निलेश पद्धती बोलावं आहे. आमचा लहानपणापासून तो मित्र होता. आम्ही प्रत्येक गोष्ट सोबत आमच्या असायची. पिकनिक असो, लग्न असो, कार्य असो, सुखादुःखामध्ये प्रत्येकाच्या आम्ही सोबत जाईल. आज त्याची उणीव भरून घेण्यासारखी आहे. खूप मनाला चटका लावून निलेश शासनात निघून गेलेला आहे. आणि त्याचं हे असं जाणं अजूनही विश्वास होत नाही की निलेश आपल्यामधून गेलेला आहे. प्रत्येक गोष्टीला त्याला शैलेश, संतोष, त्याचे जवळचे जे मित्र होते त्या प्रत्येकाला तो आवाज घेऊन असायचा. प्रत्येक लहान मोठ्याची तो रिस्पेक्ट करायचा. बरंच काही तो आम्हाला जाता जाता शिकवून गेलेला आहे. आणि खूप काही त्याच्याकडून शिकण्यासारखं होतं. एक मैत्रीमध्ये सतत उभं राहणं, एखाद्याच्या अडचणीमध्ये उभं राहणं, एखाद्याच्या कोणत्याही प्रसंगाला उभं राहणं, हे निलेश आम्हाला खरंच सर्वांना शिकवून गेलेलं आहे. आणि त्याच्या परिवारावर माझं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या दुःखाच्या डोंगरावर त्याच्या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देऊ हीच ईश्वराची प्रार्थना करतो. आणि निलेशला आमच्या लाडक्या निलेशला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद. संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता भीमाई रमाई यांच्या विचारांना वंदन करून आज आपण जे सर्व जमले आहोत ते सर्व एकदम प्रेमापोटी जमले आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जाणं हे खूप मनाला चटका लावून जाणारी गोष्ट असते. आज शेखरबाईंबरोबर माझे चांगले संबंध आहेत. माझे परममित्र आहेत बोले, त्यांच्याबरोबर महिनाभर माझ्यामध्ये बोलत होते की आज माझ्या भावाची तब्येत बरी नाही. पण तो वाईट दिवस येईल हे कोणी अपेक्षित पण केलं नव्हतं की असं आपल्या सर्व दुःखाला सामोरं जावं लागेल की तो दिवस असं. आता आयुष्यात आपण प्रत्येक जण येतो ते जाण्यासाठीच येतो. कोणी असं म्हणजे स्थायी अवस्थेत राहिलं, पण
माणूस हा प्रत्येक गोष्टीत कर्तृत्वाने मोठा होतो. त्यांचं आज आपण जे सर्वजण जमलो आहोत त्यांनी आयुष्याची चांगली कामं केली की गोरगरिबांच्या मदतीला धावून घेणारा जो आवाज होता तो लोकांमध्ये की दुःख आता आपल्याला ती व्यक्ती आपल्याला पुढे मदतीला येणार नाही याचं दुःख आणि अतोनात एखाद्या माणसाला जेव्हा दुःख कधी होतं किंवा ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर अतोनात प्रेम करते. हेच गोष्ट असते की प्रत्येक गोष्टीत एक आधार असतो. कुठल्याही गोष्टीत एखाद्या घरात एखादा माणूस निघून जाणं ही ते दुःख आयुष्यात खूप मोठं असतं आणि ते न पेलवणारं असतं. आता आपण या धकाधकीच्या ठिकाणात आज आहोत उद्या नाही, पण प्रत्येक गोष्टीत घरात आजही कोण आपल्या घरात उशिरा आलं, घरातून कोणी उशिरा आला तरी मनाला काळजी असते की तो घरी परत येतो की हे तो घरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या मनाला एक धातूक असते की खूप म्हणजे एक ते घर म्हणतात ती घर एक 4 स्तंभ असतात ते त्या 4 भिंती नसतात, त्या 4 स्तंभांवर ते घर उभं असतं आणि त्याच्यातलं एकचही तो स्तंभ तुटला तरी ते घर पूर्ण कोसळून जातं. म्हणजे आयुष्यच पूर्ण थांबून जातं की पुढे काय करायचं. आज शेखरबाईंवर फार दुःखाचा प्रसंग आला. यातून बाहेर पडण्यासाठी फार मनाची जी मानसिक स्थिती आहे ती मनाची मानसिक स्थिती म्हणजे क्षणोक्षणी त्यांना जे लहानपणापासून एकत्र खेळले वाढले आणि ती व्यक्ती अचानक निघून जाणं ही गोष्ट मनाला चटका लावणारी असेल तरी मी कदम परिवारातर्फे आणि आमची गुड रिलेशन बिल्डिंग तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि शेखरबाईंना त्यांना निलेशबाईंच्या दुःखातून बाहेर पडण्याचा ईश्वर त्यांना शक्ती देव हीच ईश्वरचरणी विनंती. अजून कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असेल तरी कृपा करून पुढे यायचं. शैलेश आपल्या सर्वांचे परममित्र श्री दिनेश जनार्दन ठाकूर यांचा दशक्रिया विधी आणि 12वे 13वे जो कार्यक्रम आहे ते मी वाचून दाखवतो. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी वेळ सकाळी 9:30-9:30च्या दरम्यान गोवंडी गावातील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. त्यांचं दिवस कार्य जो विधी आहे तो गुरुवारी 19 फेब्रुवारी वेळ सकाळी 11:11 तो पण राहत्या घरी आहे. म्हणजे दशक्रिया विधी आणि दुसरा जो विधी असतो तो दोन्ही पण गोवंडी गावातील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. ज्यांना कोणाला त्याला श्रद्धांजली अर्पण करायची असेल त्यांनी कृपा करून त्या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी ठाकूर कुटुंबियांच्या वतीने आणि मित्र परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी गोवंडी गावातील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ हे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये जमलेल्या निलेशबाईंच्या मित्रांमध्ये सर्व कुटुंबांना आज जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला. या गोष्टीप्रमाणे आपण सर्वजण त्या दिवशी सुद्धा एवढ्या संख्येने उपस्थित राहिला तर किती वर्ष चालला त्याच्यापेक्षा तो कसा झाला त्याला फार महत्व आहे. आणि निलेशच्या त्या दिवशी हे सगळं दिसून आलं की खरंच हा माणूस हवा वाचत होता. फार वाईट वाटलं ऐकून, अतिशय वाईट वाटलं. आपल्याला सगळ्यांना जर एवढं वाईट वाटलं तर त्याच्या कुटुंबाला आज जी परिस्थिती ओढवली आहे त्याच्यातून सावरण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी. हेच ईश्वर निलेशभाई तुझ्या आपल्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. फार काही बोलावं असं वाटतं पण बोलू शकत नाही. ओम शांती शांती.
हे निलेश ठाकूर यांचे परमित्र सुशीलभाई यांच्या माध्यमातून संतानभाई आणि निलेशभाई यांच्या स्मरणार्थ काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे. दुपारपर्यंत स्टेजवर यायचं. निलेशबाईंना सुशीलबाईंच्या दूर ओळखायचो. म्हणजे मी त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायचो. आमची जवळची मैत्री झाली कारण मी पण वर्कआउट करायचो. तो पण कंटिन्युअसली एक वर्कआउटचं म्हणजे ते नेहमी मला वर्कआउट बद्दल मला ते सांगायचे की मी हे मारतो ते मारतो. आणि नेहमी सकाळी एकदा नंबर एक्सचेंज झाल्यानंतर नेहमी आम्ही सकाळी फोन करायचो की आज मी कार्य केला, मी आज हे केला. तर जेव्हा मला कळलं मी तेव्हा डोळ्यात होतो, मला माईंचा कॉल आला. आम्ही होतो, मी राहायला महालक्ष्मीला आहे. जस्ट मी माईंना बघितलं ते आम्ही भरपूर म्हणजे माईंनी आणि त्यांच्या परिवाराने भरपूर प्रयत्न केला. पण रविवारी जेव्हा ते कळलं म्हणजे हे खूप झालं की एक व्यायाम करणारा व्यक्ती पण जाऊ शकतो. तर त्यांना श्रद्धांजली म्हणून मी माईंना 2 दिवस अगोदर कॉल केलेला की एक बॉडी बिल्डिंगची स्पर्धा घेऊया. ज्यात 9 म्हणजे जे नवीन खेळाडू आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे, ज्यांनी गोल्ड सिल्वर ब्राऊन्ज मध्ये त्यांना तिथे अलाउड नसेल. फक्त जे नवनीत आहे त्यांना आपण सर्वांना मेडल देणार आहे, सर्वांना सर्टिफिकेट देणार आहे. आणि श्रद्धांजली म्हणून निलेशबाईंचा त्याच्यावरती एक म्हणजे मेडलवरती पण त्यांचा फोटो असेल, सर्टिफिकेटवरती पण त्यांचा फोटो असेल, ट्रॉफीवरती पण त्यांचा फोटो असेल. कॅश प्राइज पण आईंच्या वतीने अचुबांच्या वतीने आपण देतोय. तर 1 तारखेला आपण ते ठरवलं असोसिएशन बरोबर 101 बॉडी बिल्डरची अपेक्षा आहे. एक श्रद्धांजली म्हणून आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद. दादाने सांगितलं की त्यांच्या स्मरणार्थ काही जण बॉडी बिल्डिंगची स्पर्धा ठरवणार आहे. म्हणजे त्यांचं जे असेल, त्यांचं जे सर्टिफिकेट असेल सर्वांवर निलेश ठाकूर यांचा फोटो असणार आहे. म्हणजे निलेश ठाकूर त्यांची यांच्या स्मरणार्थ सर्वांच्या मनामध्ये ते तर आहेतच, पण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल असं त्यांनी दादाने सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी सोडे साहेबांना यांनी आपल्या भावना व्यक्त करायचे. वयाच्या 46व्या वर्षी आकस्मिक निधन झालं. त्यांचा पश्चात त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांचे भाऊ, काका असा एक मोठा परिवार आहे. स्वभाव अतिशय प्रेमळ आणि नेहमी आदरयुक्त असा एक असणारा आमच्यातलाच आमचा एक मित्र आपल्यातून निघून गेला. ही गोष्ट खरं तर सगळ्यांसाठी दुःखाचीच आहे. आणि ह्या दुःखातून सावरण्याचं बळ त्या कुटुंबाला मिळावं हीच या ईश्वराच्या मी प्रार्थना करतो. खरं तर या कुटुंबाबद्दल निलेशचं सांगायचं म्हणजे त्यांचे जे वडील स्वर्गीय जनार्दनजी ठाकूर त्यांच्यासोबतच माझा अतिशय जिव्हाळा होता. आणि त्यांच्यासोबतच मी माझे निलेश हा माझा लहानपणापासून मित्र, पण त्यांच्या वडिलांबरोबर माझी घनिष्ठ मैत्रीसारखंच असं असायचो. एक दिवस जरी नाही भेटलो तरी मला जनार्दन काका घरी यायचे भेटायला. तेव्हापासूनचा त्या परिवाराबरोबर असलेला माझा संबंध. आणि खरं तर या सगळ्या बाहेरच्या जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टीची जी माहिती असते किंवा काही गोष्टींची आपल्याला जे अनुभव मिळवायचा असतो, मी जनार्दन काकांच्या सोबत राहून खऱ्या अर्थाने हे आवर्जून मी का सांगतो. त्या जुन्या गोष्टी असतात, परंतु आपल्या आठवणीमध्ये आपण राहत असताना नेहमी निलेश कुठे भेटला तरी एखादा आवर्जून सांगायचं की हा आमच्या बाबांचा खास माणूस म्हणून असा एक उल्लेख माझा करायचा. त्यावेळेला मला एक मानसिक समाधान एकच वाटायचं की कुठेतरी आपण एक जपलेलं नातं, आपण जपलेलं प्रेम हे कुठेतरी उल्लेख ह्या मुखातून त्याच्या निघायचा. त्यावेळेला एक समाधान वाटायचं. असा हा निलेश खऱ्या अर्थाने एक सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची एक ओळख असते की आपण एका व्यक्तीच्या नावाने कुठल्या तरी एका विभागाला ओळखलं जातं. तसं आता स्वर्गीय आपले अजितदादा पवारसाहेब वाढले त्यांच्या नावाने काही बारामतीचं नाव निघतं.
तसं आपल्या निलेशचं जर नाव निघालं तर गोवंडी गावाचं नाव निघायचं. निलेश ठाकूर म्हणजे एक गोवंडी गावातलं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचलित नाव होतं आणि एक असं नाव आपल्यातून आज निघून गेलं त्याचं खऱ्या अर्थाने एक मोठं दुःख आमच्या सगळ्या गोवंडीकरांवरती तर निश्चितपणानेच आहे, परंतु आजूबाजूच्या परिसरावरती हा दुःखाचा डोंगर मोठ्या कोसळलेला आहे. मी एकच ईश्वरचरणी प्रार्थना करेन की या दुःखातून आमच्या ठाकूर परिवाराला यातून बाहेर पडण्याचं बळ मिळो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांच्या वतीने आणि या अणुशक्तीनगर तालुक्याच्या स्थानिक आमदार सौ सनाताई मलिक शेख यांच्याही वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. अत्यंत शोकाकुळ ठाकूर परिवार त्यांच्या दुःखात मी पूर्ण सहभागी आहे. मी राहतो ऐरोलीला, त्याच्या अगोदर राहायचो विक्रोळीला. माझी आणि निलेशची मैत्री आहे 25 वर्षापूर्वी. म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं डिप्लोमाला तेव्हापासून तो मला ओळखतो, मी त्याला ओळखतो. संतोष, शैलेश, कांचा हे सगळे मला ओळखतात दोघांमध्ये. तर निलेशसाठी मी जास्त करून गोवंडीत यायचो. गोवंडीत निलेशला फोन करायचो की तू आहे का, तर मी येतो. त्याचा मी किस्सा सांगतो. माझा एक मित्र पण आहे सिद्धिराज अधिकारी, आम्ही दोघं एकाच बॅचला होतो. आम्हाला डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला कॉलेजमधून काढून टाकलेलं, कारण की आम्ही खूप भांडणं करायचो, अटेंड करत नव्हतो कॉलेज, आम्हाला काढून टाकलेलं. तर आम्ही ही गोष्ट निलेशला सांगितली. निलेश बोला, निलेश आधी आम्हाला ओरडला, तर बोला ठीक आहे चला तुमच्या प्रिन्सिपलला भेटू. तर निलेश स्वतः पर्सनली प्रिन्सिपलला आला आणि म्हणजे मला सांगितलेलं की तू भावाला घेऊन ये, तुझ्या पॅरेंट्सला घेऊन ये. तर मी बोललो आता घरी सांगितलं तर मला मारणार. तर मी बोललो निलेशला माझा भाऊ बोलून घेऊन गेलो मी. तर निलेशला प्रिन्सिपलला सांगितलं की तुम्ही आताच्या टायमाला याला अलाउ करा. तर प्रिन्सिपल बोलले नाही, ह्या सेमिस्टर तर हे इयरली पॅटर्न तर गेलं, पण नेक्स्ट इयर त्याला मी ऍडमिट करू शकतो. पण एका त्याने प्रॉमिस केलं तर की तो भांडण नाही करणार आणि कॉलेज अटेंड करणार. तर निलेशने त्यांना एकदा शब्द सांगितलं की मी गोवंडीत राहतो, तुम्ही गोवंडीतून जाता. प्रिन्सिपलला बोलले प्रिन्सिपल मी तुम्हाला बघतो, जेव्हा पण हा भांडण करेल काही करेल तुम्ही डायरेक्टली मला येऊन सांगा की तुमच्या समोर ह्या दोघांना मारेल. त्या शब्दावर फक्त त्याने प्रिन्सिपलने आम्हाला ऍडमिशन दिलं आणि आता आम्ही दोघं पण, मी आणि सिद्धिराज, फक्त त्याच्यामुळे आम्ही इंजिनियर झालेलो आहोत. आणि मी त्याचा अत्यंत प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी त्याचं हे मला कारण आलं त्या दिवशीपासून मी संतोषला नेहमी बोलतो की माझं म्हणजे मन नाही लागत आहे, झोपू शकत नाही, झोपलं तरी मला त्याचाच चेहरा दिसतोय. परत दुसरा किस्सा असा की एकविराईची पालखी असायची, प्रत्येक वेळी तो पालखीच्या अगोदर हवी आपल्याला जायचंय, तू ऐरोलीवरून ये, आपण 9, 9:30 निघून आता तुझी गाडी घे, तू डायरेक्ट तिथे भेट, आपण तिथे भेटू. ऐरोलीला आला तरी कॉल करायचा, पालखीला भेटलो तरी आम्ही कॉल करायचो. म्हणजे असे जे मुवमेंट होते ते म्हणजे आता प्रत्येक दिवशी एक मुवमेंट ते आठवतात. आणि प्रत्येक वेळी जो आपल्या व्हॉट्सअपवर रील येत आहे सगळे येतात, त्याच्यातून ते प्रत्येक क्षणी त्याचा चेहरा दिसतोय. त्याच्यामुळे मी प्रत्येक आणि इंजिनियर झालोय हा सगळ्यात मोठा अचिव्हमेंट जी माझ्या लाईफमध्ये आहे ही फक्त निलेशमुळे झालेली. नाही तर तेव्हाच आम्ही जर होप सोडली असेल तर आता इंजिनियर नसतो झालो. फक्त माझं एकच बोलणं आहे की आता निलेश तर आपल्या सगळ्यांना सोडून गेला, तर चेंबूरमध्ये येण्याचं आम्ही एवढा लांबून येतो, तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की शैलेश, संतोष, कांचाबाई आणि योगेश भाई यांनी प्लीज आम्हाला एक सामावून करून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. कारण की त्या निलेश नंतर आमच्यासाठी तुम्हीच आहे आणि आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला भेटायला येऊ. हे बोलून मी 2 शब्द संपवतो. थँक्यू. सांगितली त्यांच्या आयुष्याची कला मिळालेली आहे निलेश ठाकूर यांच्यामुळे कळाली आणि त्यांना त्यांच्या भावना व्यक्त कराव्या लागल्या. अनेक चांगली कामं निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून झालेली आहेत. प्रत्येकाने आपले विचारपर्यंत दुसरे काढायचे आहे, त्याला देखील आपल्या भावना व्यक्त करायचे. मित्रांनो खूप दुःखद भावना व्यक्त करतो. मी चेंबूर स्टेशनला एके दिवशी धंदा टाकला होतो. त्या टायमी मी निलेश भाईला सांगितलं होतं की मला इकडे धंद्यासाठी जागा मिळत नाही,
मला BMCने स्वतः एका ठिकाणी जागा दिली आणि तिथे माझा घरच्यांचा धंदा चालू झाला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता ही खूप विचित्र घटना घडली. त्या दिवशी आम्ही निलेश भाईसोबत होतो. आम्ही निलेश भाईला मन करून बघितलं, परंतु निलेश भाईने आम्हाला बघितलं नाही. मी खूप अत्यंत दुःखद वाटलं की इथं त्यांनी मी एक त्याचा छोटा मोठा तिकडे जागा आहे, तिकडे आम्ही धंदा बघतो त्याचा, त्यावरून काही पैसे मिळतात, त्याच्यावरून आमचं घर चालतं आणि निलेश भाईमुळे ही सगळी आमचं घर चालतं. थोडंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्या कुटुंबातील सदस्य आपल्या सर्वांना दिलेले आहेत त्या कुटुंबातील सदस्य जे आहेत आता ठाकूर कुटुंबाच्या वतीने त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायला शेकडो ठाकूर त्यांचे मोठे बंधू आपण मित्र ही भावना व्यक्त करते. सर्व इथे जमले त्याबद्दल धन्यवाद. आणि एवढा मोठा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये 2 मैत्रिणी आहेत, त्यांना पण कदाचित काही बोलायचं असेल. निलेशबद्दल काय बोलू, म्हणजे जवळजवळ 100 ने 5 म्हणजे अगिनत आठवणी आहेत आमच्या. ज्या वेळेला संताजी गायकवाड यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेला त्यांनी बराच टाइम फोन केला होता. त्यावेळेला मी बोलली मेरा शेर किधर आहे. आम्ही एकमेकांना खूप फ्रेंडली बोलायचो. तर मला बोलतो अरे असं असं झालं म्हणून. तो बोलतो बाबा 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 किती गर्दी आहे. तर मला बोलतो आपल्या याला नाही होणार गर्दी. मला आज त्याला बोलायचं आहे निलेश तू त्या दिवशी सिरियसली बघायला हवं होतं, किती गर्दी होती, तुला किती प्रेम करतात लोक. त्याच्यातली एक वेगळी बाजू म्हणजे एकदा दादाचं बायपास होतं त्यावेळेला माझ्या एस्ट्रोलॉजिकली मला त्यांनी कनेक्ट केलं. मला बोलतो बघ ना सक्सेसफुल होईल का ऑपरेशन. तर मी त्याला बोलली तू एक मंत्र जप कर. तो पूर्ण रात्र हॉस्पिटलच्या बाहेर मंत्र जप करत होता. त्यातली ही दुसरी एक फॅमिली मॅनवाली बाजू जी आहे ही कोणालाच नाही माहिती आहे. एक दिवस वहिनींनी त्याला सांगितलं होतं की भात बनवून ठेव आणि मी आल्यापर्यंत भात झाला पाहिजे. त्या कुठेतरी गेल्या होत्या. त्यावेळेला मला बोलतो भात शिजवायला किती तो पाणी लागतं. तर मी बोलली बघ भात जेवढा असेल ना त्याच्यात 1 बोट वर पाणी पर्यंत टाक. तर मी बोलली मग भात शिजल्यावर रट 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 आवाज आला पाहिजे. तर मला त्यांनी खूप चिडवलं. म्हणजे जोपर्यंत कॉल चालू होता भात शिजत होता आणि मला बोलतो रट 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 तुझा काय आवाज आला नाही. आणि शेवटी तो आवाज आला आणि मला बोलतो खरंच ग तू बोललीस ते खरंच रट 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 आवाज येतो. तो बोलतो तुमची ही शिक्षकी भाषा आमच्या काय फसली पडणार नाही, आम्ही भाईगिरी करतो. मी ह्याला कोण भाईगिरी करणार बोलणार. की ज्या वेळेला माझ्या मैत्रिणीला एका क्लासमध्ये इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता आणि इंटरव्ह्यूअर जो क्लासचा सर होता तो UP वाला होता आणि त्यांनी थोडं गैरव्यवहार केला त्या मुलीबरोबर. तर तिने मला सांगितलं आणि निलेशचा कॉल आला. निलेशला मी सांगितलं निलेश बोलतो चल कुठे आहे तो क्लास मला दाखव. तर हे जे भाईगिरी बोलतो आपण, पण तो भाई म्हणजे सगळ्यांचाच तो एवढा चाहता होता की त्याच्याविषयी म्हणजे एवढा प्रेम आणि आदर. त्याला वाचवण्यासाठी किती प्रयत्न म्हणजे आम्ही जवळजवळ 7 तारखेपर्यंत आम्ही होप सोडले नव्हते. 8 तारखेला हे झालं. 9 तारखेला आम्ही 1.25 लाख मंत्रांचा महामृत्युंजय मंत्रांचा हवन पाठ ठेवला होता. मी ज्या वेळेला मला फोन आला की निलेश झालं असं, मी बोलली 24 तास नाही थांबू शकलास तू. एवढा 1 महिना 6 दिवस तू झुंज दिली. तू 24 तास थांबायला हवं होतं. तू आम्हाला एक संधी नाही दिलीस वाचवायची. त्यासाठी आम्ही किती देव किती अर्जी आणि किती विनवण्या केल्या असतील की निलेश आपल्यात असावा वाचावा. त्यासाठी खूप प्रयत्न केले. एवढे मंत्र बोलले असतील, एवढ्या देवांना आम्ही बोलवलं असेल, पण कोणत्याच देवाला दया नाही आली आणि
निलेश गेला आपल्याकडून, ही गोष्ट म्हणजे. आणि मला नेहमी फेसबुकला 20 ते 25 फोटो तो टाकायचा, प्रत्येक ओकेजनचे 25 ते 50 फोटो टाकायचा आणि मला फोन करून बोलायचा कैसे लगी बारिश. आज मला बोलायचं आहे की तू गेल्यावरती जो फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपचे स्टेटस तुझाच चेहरा दिसतोय निलेश, तुझाच चेहरा दिसतोय. आज तू खरंच नाही आहेस, पण तुझ्याविषयी काय बोलू मी, म्हणजे किती प्रेम करतात लोक तुला. अजून एक मला बोलला होता, मला ना जनार्दन फाउंडेशन काढायचं आहे. जनार्दन फाउंडेशनला त्यांनी प्रतिष्ठान शब्द यूज केला होता, जनार्दन प्रतिष्ठान काढायचं आहे. तर मला बोलतो आमचा कॉमन फ्रेंड सर्कल असल्या कारणामुळे तू कोणाला सांगू नको, नाही तर दुसराच कोणतरी त्याच्या वडिलांचा काढेल. म्हणजे एक मिश्किल मस्तीत बोलला तो. पण मला म्हणतो की मला जनार्दन प्रतिष्ठान काढायचं. पण आज निलेश तुझ्या फोटोला हार बघून मला समजत आहे, लोक बोलतायत की तुझं नाव पुढे चालवायचंय. आज तुझं निलेश जनार्दन प्रतिष्ठान आपल्याला काढावं लागेल, हे माझ्या स्वप्नात पण कधी आलं नव्हतं, खरंच नव्हतं आलं. आणि तुला आम्ही खरंच एक मित्र मैत्रीण, आम्ही तुला जिवंत ठेवू. तुझ्या वाढदिवसाच्या अगोदर माझा वाढदिवस 18 जुलैला असतो, त्याचा वाढदिवस 23 जुलैला असतो. 5 दिवसांचा डिफरन्स आमच्या वाढदिवसामध्ये असतो. पण त्या माणसाला त्याच्या वाढदिवसाची इतकी आवड आणि इतकं एक्साइटमेंट असायची की तो माझा वाढदिवसही विसरायचा, मग मी त्याच्यावर रुसायची. मग तो मला बोलतो, अरे माझा वाढदिवस करतोय ना मी, त्याच्यामध्ये तुझा पण आलाच वाढदिवस, अशी तो माझी समजूत काढायचा. निलेश हा निलेशच होता. 100 लोक येतील, 100 लोक जातील. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला तो मला बोलला होता, आले 100 गेले 100, निलेश भाई 1 नंबर. खरंच आज मी हे बोलेन निलेश तुला, खरंच 100 येतील, 1000 येतील, 1000 येतील, मिलियन्स येतील, पण तुझ्यासारखं माणूस खरंच आम्हाला आयुष्यामध्ये नाही मिळणार. आणि ही जी पोकळी आहे कधीच मरून नाही निघणार. तू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत, मरेपर्यंत तू जिवंतच आहेस आणि तू आमच्यामध्येच आहेस. तू कधीच नाही संपणार, आम्ही तुला कधीच संपू नाही. आणि राहिली गोष्ट शेखर दादा, तुझ्याबरोबर आम्ही 24/7 फोन चालू आहे, 24/7. कधीही हाक मार, आम्ही नेहमी तुझ्यासाठी असू. त्यांनी बताई या वेगवेगळ्या सर्व भावना आपण व्यक्त केल्या. आपल्यासाठी त्यांनी काय केलं, कशा पद्धतीने आपल्यावर राहायचा, सर्व काही तुम्ही भावना प्रकट केल्या. या ठिकाणी आमचे परममित्र त्यांचे कोणते बंधू शेखर ठाकूर, मी ठाकूर कुटुंबियांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करतो. ओम शांती शांती शांती. हा कार्यक्रम आजचा जो शोक